हा विद्यार्थ्यांनो, आपण या फळ्यावर लिहिलेले हे गणित सोडवणार आहे. चला तर पाहूयात. वर्गमुळात 0.25 अधिक कंसात 125 चे तिसरे मूळ. आपण असं पण वाचू शकतो 125 चा घातांक 51/3 असं म्हणतो. तिसरे मूळ अधिक वर्गमुळात 625 अधिक 12.25 चा वर्ग नाही, ते वर्गमूळ आहे किंवा त्याला दुसरे मूळ म्हणतात. आता पहा, हे सोडवायचं कसं. तर सुरुवातीला वर्गमुळात 0.25 आहे. तर बघा, याचं वर्गमूळ काढावं लागेल आपल्याला. म्हणजे काय येईल, 0.5 अधिकला अधिक चिन्ह, त्यानंतर 125 चे तिसरे मूळ आहे. तिसरे मूळ म्हणजे हा घन आहे कोणत्या तरी संख्येचा. हा घन आहे. हे बघा, हा घन कोणाचा आहे माहिती आहे, 5 चा घन. आणि हा कंसाचे तिसरे मूळ. हे काय होत असतं, तर 5 चा घातांक, घातांकाच्या नियमानुसार घाताचा घात नियम, घातांकाचा गुणाकार, हे कटलंय. म्हणजे 125 चे तिसरे मूळ काय येणार आहे, म्हणजे हा कशाचा घन आहे बघायचा. तर ते 5 अधिक 625 वर्गमुळात दिलंय, म्हणजे ते कशाचा वर्ग आहे, 625. तर आपल्याला माहित आहे 25 चा आहे. अधिक चिन्ह, त्यानंतर इथं हे बघा 12 दशांश चिन्ह 2.5 चे दुसरे मूळ म्हटलंय. आता दुसरे मूळ हे लक्षात येतं का, हा कशाचा घन आहे बघितला तिसरं मूळ म्हटल्यानंतर, तसा हा कशाचा वर्ग आहे ते पाहायचं. मग मला सांगा, 12.25 असा विचार करण्यापेक्षा आपण 1225 अगोदर हे पाहूयात. 1225 बरोबर. मग हे कशाचा, हे जे वर्गमूळ हे जे दिसत आहे तुम्हाला बाळांनो, हा कशाचा वर्ग आहे, कोणत्या संख्येचा वर्ग आहे. तर निश्चितपणे लक्षात घ्या, हा 35 चा वर्ग आहे. कशाचा वर्ग आहे, 35 चा. लक्षात येत आहे. मग जर वर्गमुळात 12.25 असेल तर हा कशाचा वर्ग असू शकतो, तर 2 दशांश चिन्हानंतर उजवीकडे 2 अंक आहेत, म्हणजे एकच असलं पाहिजे. म्हणजे हा 3.5 चा वर्ग आहे. आता हे लक्षात आल्यावर तुमच्या हे गोष्ट लक्षात येईल. 12.25 चे दुसरे मूळ म्हटलंय, म्हणजे आपल्याला इथं काय येणार आहे, 3.5. आलं लक्षात. आता बघा, हे सोडवूयात. मला सांगा, बेरीज करता येते तुम्हाला. हे 25 आणि हे 5 30 आणि हे 3.5 33 आणि हे अर्धा 34. का असं करावं लागेल तुम्हाला, असं हे 5.5 5.5 झालं, अधिक हे किती झाले 28.5 आणि हे बघा हे 1 झाला आणि 28 आणि 5 33 आणि 1 34.0. मग कुठं आहे असं, पर्याय क्रमांक 3. आपलं उत्तर काय येणार आहे, पर्याय क्रमांक 3. समजलं ना.